तर शरद पवार महत्वाचं व्यक्तिमत्व, प्रत्येक घटनेला राजकीय रंग देऊ नये असं बावनकुळेंनी म्हटलंय। पवार शिंदेंच्या भेटीवर राऊतांनी केलेल्या टीकेवरून बावनकुळेंनी हे विधान केलंय। महाराष्ट्राचे संस्कार जपण्याची जबाबदारी आपली असल्याचं देखील बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। संस्कार जपण्याची पद्धती महाराष्ट्रामध्ये आहे। आम्ही कितीतरी वेळा विरोधी पक्षामध्ये असताना सरकारकडे जायचो। आता शरद पवार सारखं एक या देशाचं राज्याचं महत्त्वाचं व्यक्तिमत्व, शरद पवारजी सारखे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व विधिमंडळात आलं किंवा जे काही त्यांची भेट झाली एकनाथ शिंदे साहेबांची, चांगलं आहे। आणि हे तर महाराष्ट्राचं गौरवाचं त्या ठिकाणी घटना आहे की शरद पवार साहेब स्वतः त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांशी त्या ठिकाणी सन्मानाने चर्चा करतात। शेवटी ही संस्कृती आहे महाराष्ट्राची, त्यामुळं यावर कोणी आक्षेप घ्यायची गरज नाही। तर फक्त घोषणा करायची, मदत दिली नाही तरी चालेल असं धोरण आहे। सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवरून रोहित पवारांनी ही टीका केली। कर्जमाफी सरसकट मिळावी, विनाट मिळावी असं रोहित पवारांनी म्हटलं। अतिवृष्टीच्या नुकसानीचे 16,000 कोटीही यावेळेला मिळालेले नाहीत असा दावा रोहित पवारांनी केला। म्हणजे आपण फक्त काही गोष्टी जाहीर करायच्या, मदत नाही मिळाली तरी चालेल असं कुठेतरी दृष्टिकोन अध्यक्ष महोदय ही योजना देताना तिथं डोक्यात ठेवलेलं आहे असं अध्यक्ष महोदय तिथं वाटतं। त्यामुळे कृपा करून आपल्याला विनंती, आपल्या माध्यमातून सरकारला विनंती, अनेक मोठे नेते इथे बसलेत, कर्जमाफी योजना करत असताना सरसकट असावी, 2 लाखापुरती असावी, बिना अट त्याच्यामध्ये असावी आणि आमच्या या शेतकऱ्याला, अन्नदात्याला न्याय द्यावा अशी विनंती अध्यक्ष महोदय इथं देतो। तर मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसकडून खड्डे दाखवा बक्षीस मिळवा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पहिल्याच पावसात मीरा भाईंदरमध्ये पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न पुढे आणण्यासाठी काँग्रेसकडून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे गटनेते जय ठाकूर यांच्याकडून या अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। खड्ड्यांचे व्हिडिओ रील तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या स्पर्धकांना वैद्यकीय विमा, वाहन विमा आणि दुचाकी विमा, हेल्मेट आणि प्राथमिक उपचार किटही दिलं जाणार आहे। पिछले साल इन्हीं खड्डों की वजह से न जाने कितनी मौतें हो गई। वही खड्डा पहली बारिश में पूरी तरीके से उड़ गया है। तो उनको जगाने के लिए है कि अगर आप जनता के बीच में वोट मांगने जाकर इसी को मुद्दा बनाते हो तो हमारी जनता के हित से जुड़ा हुआ ये मुद्दा है, इसीलिए यह स्पर्धा रखी गई है। जो फर्स्ट है उसको मेडिकल इंश्योरेंस, सेकंड को कार इंश्योरेंस और थर्ड को बाइक इंश्योरेंस, और उसके बाद जिनकी भी रील्स अच्छी लगेगी उसको हेलमेट दिया जाएगा। तर स्मार्ट मीटरवरून विधानसभेत गदारोळ पाहायला मिळतोय। स्मार्ट मीटरमध्ये असलेले फॉल्ट अतिशय नगण्य आहेत। मेघना बोर्डीकरांची ही प्रतिक्रिया आहे। तर स्मार्ट मीटर ओव्हर स्मार्ट लोकांना जबरदस्ती करून स्मार्ट मीटर का लावता, नाना पटोलेंनी हा सवाल केला। प्रीपेड स्मार्ट मीटर सक्तीचे नाही अशी घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केली होती। अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय, स्मार्ट मीटर लावण्याच्या पूर्वी आपण ग्राहकांना पूर्व सूचना देतो। अध्यक्ष महोदय, 1-1 लाख बिल येत आहे अध्यक्ष महाराज, लोक खातील काय ना, लाईटचं बिल भरतील काय? पण या संदर्भामध्ये वेगळी चर्चा लावा। वेगळी चर्चा कशी होणार? तू सरकार नाहीये, वेगळी नाही, याला मध्यस्थी करा। तुमचं सरकार सगळं चांगलं करत असेल पण हा स्मार्ट मीटर आहे, हा ओव्हर स्मार्ट आहे। तुम्ही कलम 177 नुसार मीटर बसविण्यासंबंधी विनियम तयार करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत। या विनियमाअंतर्गत ग्राहकाचे मीटर बदलण्याचे अधिकार वीज वितरण कंपनीज देण्यात आले असून मीटर बदलण्यासाठी ग्राहकांच्या परवानगीची कोणतीही तरतूद नाही।